माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या निर्देशाने राज्यातील महिला बचत गटांना, महिलांच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना रोजगार निर्मिती करण्याकरता महसूल विभागाची एका बचत गटांना 1 हेक्टर जागा 5 वर्षाच्या लीजवर आम्ही देणार आहोत आणि या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान डीपीसी किंवा तिथल्या खनिकर्म निधीतून आम्ही देणार आहोत। बचत गटांनी या 1 हेक्टर जागेमध्ये, एक बचत गट 1 हेक्टर जागा, या जागेमध्ये ग्रासलँड डेव्हलपमेंट करायचं आहे, चारा किंवा बांबू लागवड करायची आहे, नेफियर ग्रास लावायचा आहे। आज जर बचत गटाला आम्ही जर 2.5 एकर जागा दिली, 1 हेक्टर जागा दिली एका बचत गटाला, तर यातनं जे उत्पन्न होणार आहे 4-5 लाख रुपये वार्षिक, हे महिला बचत गटाला मिळेल, सरकार घेणार नाही। हे संपूर्ण जो तिथून जो पैसा होईल किंवा त्या चारामधून जो काही पैसा मिळेल तो पैसा बचत गटाला मिळेल। एकंदरीत एका ग्रुपमध्ये 10 महिलांना एका बचत गटामध्ये रोजगार निर्मिती करता मोठा प्रकल्प महसूल खात्याने हाती घेतलेला आहे। महसूल खात्याच्या सर्व जमिनी या आता ज्या पडीत आहे त्या पडीत जमिनी राहू नये, त्यावर अतिक्रमण होऊ नये आणि ह्या जमिनी ज्या आहेत त्या रानावनामध्ये आहेत, गावागावामध्ये आहेत, त्यावर अतिक्रमण होत आहे आणि त्यामुळे या जमिनी सुरक्षित ठेवण्याकरता महिला बचत गटाला रोजगार देण्याकरता ही पॉलिसी सरकारने आणलेली आहे। दोन बचत गट आहे प्रत्येक गावामध्ये, सगळ्या बचत गटांना देणार ना, किती महिला आहे ज्यांना लाभ होईल अंदाजे? प्रत्येक महिला बचत गटांना 2.5 एकर जागा आम्ही देणार, या ठिकाणी जागा आहे आणि ही जागा देऊन त्यांना रोजगार निर्मितीचं मोठं साधन आम्ही तयार करून देणार। देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्राच्या जनतेला रोजगार निर्मितीबद्दलचा मोठा एक संकल्प केला होता, त्या संकल्पाला आम्ही आता पुढे करतो आहे आणि राज्यातल्या महिला बचत गटांना, महिलांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना हा प्रकल्प आम्ही देतोय। तुम्ही आर्थिक मदत देताय, काही तांत्रिक मदत लागेल तर त्यांना वाटले तर ती पण शासनाकडून पुरवली जाईल का? तांत्रिक मदत आमचा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट देणार, तहसीलदारच्या कंट्रोलमध्ये हे बचत गट करणार। या बचत गटाचं पूर्ण मॉनिटर करण्याकरता तालुकास्तरीय महिला त्याचे अध्यक्ष असणाऱ्या समितीची आणि राहिला निधी, ज्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदमध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी आम्ही 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये, एका गटांना 1 लाख रुपये दिले आहेत, 22 कोटी रुपये आम्ही महिला बचत गटाला दिले आहेत। काही मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निधी उपलब्ध केला आहे, असाच निधी आम्ही चारा पॉलिसी करता, बांबू लागवडी करता उपलब्ध करून देणार आहोत। राज्यभरात किती महिला बचत गटाला याचा फायदा होईल? आमच्याकडे खूप जागा आहे महसूलच्या, जेवढ्या जागा आमच्याकडे आहेत ज्या पडीत आहेत आणि पुढच्या 20 वर्ष वापरात येणार नाही, कारण कुठलेही प्रकल्प येणार नाही अशा जागा आहेत, त्या जागा आम्ही महिला बचत गटाला देणार आहोत।